नमस्कार मित्रांनो. आज नागठाण्याचं मैदान पार पडत आहे. ओपनचं मैदान मित्रांनो, जंगी आज पार पडत आहे. त्या मैदानामध्ये आपल्याला बरेचसे टॉपचे नंदी आज गटपास झालेले आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बकासूरच्या दावणीतला कोहिनूर हिरामजा महाराज आज पळायला आलता. गट क्रमांक 6 मध्ये पळाला. आज पायरा सुद्धा मित्रांनो वेगळा आणि टॉपचा पायरा बघायला मिळाला आपला त्याचा. पण काय दोन गाडीमध्ये अटी आणि तटीची लढत झाली. बऱ्याचशा जणांना अशी आतुरता आहे की तो सेमीसाठी प्राप्त झाला का, गटपास झाला का. बऱ्याचशा जणांना माहित सुद्धा नाही मित्रांनो. त्याच्या चिठ्ठ्या 50च्या नंतरच गटात 3 चिठ्ठ्या निघाल्या होत्या. पण आपल्याला तो त्या 3 चिठ्ठ्यापैकी एकाही चिठ्ठीवर पळताना दिसला नाही. दुसऱ्याच्या चिठ्ठीवर मित्रांनो, पैरेकरच्या चिठ्ठीवर पळताना दिसला. गट क्रमांक 6 मध्ये कडना गाडी होती मित्रांनो. पण 2 गाडीमध्ये बाजी वर्सेस महाराज दोन्ही नंदी मित्रांनो अटी आणि तटीची लढत झाली. शेवटपर्यंत निकालापर्यंत मित्रांनो थोडशाक्याने आज बकासूरच्या दावणीतला कोहिनूर हिरा महाराज आज याची गटाला हार झाली. पुन्हा एकदा मित्रांनो आज सलग 2 मैदानामध्ये गटाला पराभव होत आहे त्याचा. पण काय हरकत नाही मित्रांनो, चांगल्या रीते पळाला. पायरा सुद्धा मित्रांनो दुसरा किंग होता बहुतेक त्याचा. मित्रांनो दोन्ही गाडी खांद्याला खांदा जोडायला मित्रांनो थोडसे की नाही खेळ हार जीत चालूच राहतो. आज हरला पुढच्या मैदानात तो जिंकणार, आज ह्यो हारला पुढच्या मैदानात तो हारणार. खेळ मित्रांनो हार जीत चालू असते. त्या ज्या नंदीने आज बकासूरच्या महाराजाची गाडीचा पराभव केला त्या नंदीला सुद्धा शुभेच्छा. तसंच मित्रांनो आज आपल्याला चिक्क्या कारुंड एक्सप्रेस चिक्क्या आणि रायना हे जोड आपल्याला बघायला मिळाला. आज आज सुद्धा गाडी सेमीसाठी प्राप्त झाली आणि आज बकासूर आपल्याला कोणत्याही कुठल्याही मैदानामध्ये पळताना दिसणार नाही. आणि आज वादळ शक्यतो मित्रांनो पळाला तर नक्की तुमच्यापर्यंत अपडेट देईन. पण काय मित्रांनो आज आज सुद्धा महाराज सीमेला गटाला हार झाली. लवकर कमबॅक करू अशीच प्रार्थना करतो आणि दोन्ही नंदी आपल्याला भाऊ लवकर मैदानात यावा आणि पहिल्यासारखे मैदान गाजवण्यासाठी सज्ज व्हावा अशीच प्रार्थना करतो ईश्वर चरणी. आणि आपला बकासूर सुद्धा लवकर बरा हो. आणि कारण की मित्रांनो आज बरेचसे नंदी आज आपल्याला शनिशिंगणापूरकरांचा चित्र आहे. असे बरेचसे टॉपचे नंदी आज या मैदानात पाहताना दिसणार आहे. एक गट क्रमांक 1 ते 12 पर्यंत पळून सुद्धा झालेला आहे मित्रांनो. तुम्हाला लवकर त्याच्यावर एक व्हिडिओ घेऊन येईन आणि तुमच्यापर्यंत नक्की अपलोड करेन. आणि आपल्याला असेच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की मित्रांनो कंटिन्यू आपण बैलगाडी क्षेत्रामधले अपडेट तुमच्यासाठी देत असतो. कारण की मित्रांनो आज महाराज हरला, लवकरच कमबॅक करणार अशी प्रार्थना करतो. आज बघू कुठले कुठले नंदी फायनल साठी प्राप्त होता. आज नवीन चेहरे बघायला मिळता का, आपल्याला जुने चेहरे आज पुन्हा एकदा गुलालासाठी प्राप्त होता आणि कोण कोण आज सेमीसाठी प्राप्त होईल नक्की तुमच्यासाठी अपडेट घेऊन येतो. आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, तुमच्यासाठीच व्हिडिओ घेऊन येत असतो. आज बघू आता कोण कोण पळतय. गोडचा सर्जा पळतो का, मथुर तर शक्यतो मित्रांनो मथुर नाही पळणार. वेगाचा शेवट सर्जा नाही पळणार. असंच बघू आता कारुंड एक्सप्रेसची काय पळाला आणखीन कुठले कुठले नंदी पळते नक्की तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचतो. धन्यवाद मित्रांनो.